नमस्कार मंडळी, वेलकम टू रेनू अँड रेसिपीज. तर चला, आज आपण झटपट अशी होणारी रेसिपी बनवणार आहोत. अचानक आपल्याकडे पाहुणे आले आणि घरात बनवायला काहीही नसेल, तर अशा वेळेला झटपट आपण सॉफ्ट असे आणि तोंडात ठेवताच विरघळणारे मटार कोफ्ते आपण इथे आज बनवूया. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होतील. तर चला लगेच सुरुवात करूया रेसिपीला. इथे आपण 1 वाटी फ्रेश मटार घेतलेले आहेत, कच्चेच घेतलेले आहेत. त्यामध्ये थोडासा लसूण, आलं, चवीनुसार हिरवी मिरची आणि कोथिंबीर इथे आपण ॲड केलेली आहे. हे सर्व साहित्य आपण मिक्सरवरती वाटून घेणार आहोत. पण वाटताना आपल्याला यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. पाणी न घालता हे वाटण आपण इथे वाटून घेणार आहोत. या पद्धतीने आपण इथे वाटण वाटून घेतलेले आहे. बघू शकता, वाटण थोडंसं जाडसर असणार आहे. याची फाईन अशी पेस्ट बनत नाही, कारण यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं नाही आहे. या पद्धतीने आपण इथे जाडसर वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे 2 उकडलेले बटाटे आपण बारीक खिसून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण हे वाटलेलं मिश्रण ॲड करून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि काही सुके मसाले पण आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया. त्यामध्ये आपण बाइंडिंगसाठी बेसन पीठ वापरलेले आहे. इथे 2 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे आपण, आणि थोडीशी हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. अगदी कमी साहित्यात कोफ्ते बनवून तयार होतील आपले. हे सर्व साहित्य आपण इथे ॲड करायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे मिश्रण इथे मिक्स करून आपण घेतलेलं आहे, बघू शकता. त्यानंतर याचे आपण या पद्धतीने बॉल बनवून घ्यायचे आहेत. हे बॉल कसे बनवायचे ते आपण बघूया. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. चमच्याच्या मदतीने आपण इथे थोडंसं यामधील मिश्रण हातावरती घ्यायचं आहे आणि अलगद हाताने याला राऊंड शेप द्यायचा आहे आणि छोटे छोटे बॉल इथे बनवून घ्यायचे आहेत या पद्धतीने. म्हणजेच आपले इथे कोफ्ते तयार होतील. इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेगवेगळे शेप इथे देऊ शकता. याच पद्धतीने अजून एक आपण बनवणार आहोत. हातावरती थोडंसं तेल घेतलेलं आहे. थोडंसं मिश्रण आपण इथे घ्यायचं आहे आणि अलगद हाताने इथे आपण याचा छोटासा गोळा बनवून तयार करणार आहोत. या पद्धतीने सुंदर असा कलर आलेला आहे. याच पद्धतीने आपण सर्व बॉल इथे बनवून घेणार आहोत. आणि इथे आपले सर्व कोफ्ते बनवून तयार आहेत. आहा हा, सुंदर असा कलर आलेला आहे, बघू शकता. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 2 मोठे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि त्याची आपण इथे प्युरी बनवून घेणार आहोत. कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये हे काही खडे मसाले आपण ॲड करणार आहोत, जसं की दालचिनी, परत 2 वेलची, लवंग, मिरे आणि शाही जिरे. हे सर्व आपण छान तेलामध्ये टाकणार आहोत. थोडेसे तडतडले की इथे आपण शाही जिरे ॲड करणार आहोत. त्यानंतर इथे 2 ते 3 मोठे कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत. तेही आपण इथे तेलामध्ये टाकणार आहोत आणि छान असं याला गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहोत. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता नक्की कमेंटमध्ये सांगा. गुलाबी होईपर्यंत कांदा आपण इथे परतून घेणार आहोत. आपला कांदा हा गुलाबी झालेला आहे, बघू शकता. त्यानंतर इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट, थोडीशी हळद, 1 चमचा धने जिरे पावडर आणि लाल मिरची पावडर इथे मी 2 चमचे टाकलेली आहे. तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकणार आहोत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इथे छान असं याला तेल सुटेल. त्यानंतर यामध्ये आपण
टोमॅटो प्युरी ॲड करणार आहोत. हेही यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, सुंदर अशी ग्रेव्ही आपली इथे तयार होत आहे. छान तेल सुटलेलं आहे. कलरही अप्रतिम असा आलेला आहे. व्यवस्थित आपण इथे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी आणि चवीनुसार मीठ आपण इथे ॲड करणार आहोत. हेही मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक चाळणी आपण इथे घेणार आहोत आणि ती कढईवरती ठेवायची आहे. हे जे छोटे छोटे बॉल आपण बनवलेले आहेत ते आपण या चाळणीवरती वाफवून घेणार आहोत. या पद्धतीने सर्व बॉल आपण इथे ठेवून घेतलेले आहेत आणि एक 10 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का, खाली आपली ग्रेव्ही ही तयार होतीये आणि वरती आपले कोफ्तेही वाफवले जात आहेत. अशा पद्धतीने आपले दोन्ही कामे सोपे होतात. आणि इथे 10 मिनिट झालेले आहेत. मस्त असे आपले कोफ्ते वाफवलेले आहेत. बघू शकता, वाफ निघत आहे अशी. आहा हा. त्यानंतर आपण हे चाळणी बाजूला काढून घेऊया आणि ग्रेव्ही बघूया कशी झालेली आहे. सुंदर असं तेल सुटलेलं आहे. मस्त अशी ग्रेव्ही आपली इथे तयार झालेली आहे. बघू शकता, अप्रतिम असा कलर आलेला आहे. त्याचा थिकनेस बघा, सुंदर असा आलेला आहे. आहा हा. याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवू शकता. इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ग्रेव्ही थोडीशी मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपण वाफवलेले कोफ्ते ॲड करणार आहोत. या पद्धतीने इथे मस्त आपण कोफ्ते ॲड करून घेणार आहोत. सुंदर अशी भाजी आपली इथे बनून तयार आहे. एक 5 मिनिटांनी आपण सर्व कोफ्ते उलटसुलट करून घेणार आहोत, जेणेकरून आपला सर्व मसाला हा कोफ्त्यांच्या आतमध्येपर्यंत गेला पाहिजे. या पद्धतीने आपण सर्व कोफ्ते उलटसुलट केलेले आहेत आणि त्यानंतर आपण इथे कसुरी मेथी थोडीशी हातावर चोळून भाजीवरती या पद्धतीने टाकून घेणार आहोत. त्यामुळे भाजीचा एक वेगळाच फ्लेवर आणि वास हा पूर्ण घरामध्ये दरवळत आहे. अशा पद्धतीने आपला इथे मटर कोफ्ता तयार आहे. झटपट तयार होतो आणि फटाफट संपतो. तर नक्की करून बघा मटर कोफ्ता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मटर कोफ्ता आहे मस्त, तुम्ही कराल फस्त. थँक्यू.